नमस्कार मंडळी. आज ना आपण एका अशा मस्त खेळाबद्दल बोलणार आहोत जो खेळता खेळता आपल्याला खूप काही शिकून जातो. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, वर्गातले आपले काही मित्र वाट चुकले आहेत, हरवले आहेत आणि त्यांना आपली मदत हवी आहे. एक छोटा मासा म्हणतोय, अरे चा मला खूप तहान लागली आहे, आणि एक चिमणी म्हणतेय, मला ना उंच उडायचंय. मग काय करणार? आपण त्यांना त्यांच्या घरी पोचायला मदत करायची की नाही? हो ना, मदत तर करायलाच पाहिजे. आणि म्हणूनच आपण एक खास खेळ खेळणार आहोत. या खेळाचं नाव आहे मला माझ्या जागेवर ठेवा. चला तर मग बघूया हा खेळ नक्की आहे तरी काय आणि तो कसा खेळायचा. हा खेळ ना एकदम सोपा आहे. यात काय करायचं तर काही हरवलेल्या वस्तूंना आणि प्राण्यांना त्यांच्या योग्य घरी पोचवायचं. यातून आपल्याला वर्गीकरण म्हणजे काय हे शिकायला मिळतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणती वस्तू कुठे ठेवायची हे कळतं. अगदी आपण खेळून झाल्यावर आपली खेळणी परत डब्यात ठेवतो ना, तसंच काहीचं. आणि गंमत म्हणजे या खेळासाठी तुम्हाला फार काही साहित्य पण लागत नाही. फक्त काही चित्रकार्ड्स म्हणजे वस्तूंची आणि जागांची चित्र, एक साधा डबा किंवा पेटी आणि जमिनीवर रेषा काढण्यासाठी एक खडू. बघा किती सोपं आहे. हे सगळं आपल्या घरी आरामात मिळतं. या खेळाची सगळ्यात मस्त गोष्ट माहितीये का काय आहे? तो वेगवेगळ्या वयाच्या मुलांनुसार बदलता येतो. चला आता आपण बघूया की वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसोबत हा खेळ कसा खेळता येईल. तर हा खेळ खेळण्याचे 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी, जिथे फक्त सोप्या जोड्या जुळवायच्या आहेत. दुसरा आहे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी, जिथे आपण अधिवासानुसार म्हणजे त्यांच्या घरांप्रमाणे वर्गीकरण करणार. आणि तिसरा आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी, जो आपल्याला रोजच्या आयुष्यात वस्तू कशा नीटनेटकेपणाने ठेवायच्या हे शिकवेल. चला, सगळ्यात आधी आपण लहान गटापासून सुरुवात करूया, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. यांच्यासाठी खेळ एकदम सरळ आहे. फक्त वस्तू आणि तिची योग्य जागा यांची जोडी लावायची. बघा किती सोपं आहे हे. आता तुम्हीच विचार करा, हा मासा कुठे राहील? पाण्याच्या बादलीत की कपाटात? साहजिकच आहे, पाण्यात. उत्तर अगदी स्पष्ट आहे, पण यातूनच मुलांच्या तार्किक विचारांना चालना मिळते. आता थोडं पुढे जाऊया, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांच्या गटाकडे. इथे आपण संकल्पना थोडी मोठी करतोय. आता आपण फक्त वस्तू नाही तर प्राणी आणि त्यांच्या नैसर्गिक घरांबद्दल म्हणजे त्यांच्या अधिवासाबद्दल बोलणार आहोत. हे कसं खेळायचं तर जमिनीवर खडूने 3 मोठे गोल काढा. एक पाण्यासाठी, एक जमिनीसाठी आणि एक आकाशासाठी. मग मुलांना चित्र कार्ड्स द्या, जसं की विमान ते कुठे जाईल? बरोबर, आकाशात. होडी पाण्यात. आणि बस अर्थातच जमिनीवरच्या रस्त्यावर. बदक पाण्यात आणि चिमणी आकाशात. किती मजा येईल ना हे करताना. आणि आता आपला शेवटचा आणि सगळ्यात मोठा गट 5 ते 6 वर्षांची मुलं. यांच्यासाठी हा खेळ आता फक्त खेळ नाही, तर तो आपल्या खऱ्या आयुष्याशी जोडला जातो. म्हणजे आपल्या घरातल्या किंवा वर्गातल्या वस्तू नीट जागेवर ठेवण्याशी. यात एक गंमत आहे, ऐका. मोठ्यांनी काय करायचं, मुद्दाम काही वस्तू चुकीच्या जागी ठेवायच्या. म्हणजे समजा चप्पल उचलून टेबलावर ठेवली किंवा एखादं पुस्तक खेळण्यांच्या डब्यात ठेवलं. आता मुलांचं काम आहे ही चूक शोधून काढणं. आणि जेव्हा मुलाला अशी चुकीच्या जागी ठेवलेली वस्तू सापडते, तेव्हा त्यांनी ती उचलायची आणि मोठ्याने म्हणायचं, मला माझ्या जागेवर ठेवा. आणि मग ती वस्तू तिच्या योग्य जागी ठेवून यायची. असं बोलल्यामुळे ना ती गोष्ट त्यांच्या डोक्यात पक्की बसते. तर आतापर्यंत आपण खेळ कसा खेळायचा ते तर पाहिलं, पण या साध्याशा वाटणाऱ्या खेळातून मुलं नकळतपणे खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकतात. चला बघूया या गमतीमागचं शिक्षण काय आहे. बघा, या खेळातून प्रामुख्याने 4 कौशल्य विकसित होतात. पहिलं म्हणजे तार्किक विचार, म्हणजे मासा पाण्यातच राहतो हा संबंध जोडणं. दुसरं पर्यावरणाबद्दल जागरूकता, म्हणजे प्राणी कुठे राहतात, वाहनं कुठे चालतात हे कळणं. तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे नीटनेटकेपणाची सवय लागते. आणि चौथं म्हणजे समस्या निराकरण, म्हणजे काय चुकलंय हे ओळखणं आणि ते बरोबर करणं. तर पाहिलंत, मला माझ्या जागेवर ठेवा हा फक्त एक साधा खेळ नाहीये. हा खेळ मुलांना आयुष्यभर उपयोगी पडणारी खूप महत्त्वाची कौशल्य आणि चांगल्या सवयी शिकवतो. मग आता जरा आपल्या घरात किंवा वर्गात एक नजर टाका. बघा बरं, अशी कोणती हरवलेली वस्तू आहे जिला आज तुम्ही तिच्या योग्य जागी पोहोचवून मदत करणार आहात.